नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्ही घरी बसून तुमचं ऑनलाईन राशन कार्ड कसं डाउनलोड करू शकता याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि त्या स्टेप तुम्ही फॉलो करून तुम्ही रेशन कार्ड घरी बसून डाउनलोड करू शकतात. मित्रांनो, जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच डेली माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, कुठलाही उशीर न करता सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, पहिले तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल किंवा स्मार्टफोन असेल तर तुम्ही तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे. त्यानंतर तिथे तुम्ही टाकायचं आहे महाराष्ट्र फूड सप्लाय डिपार्टमेंट. त्यानंतर जी वेबसाईट तुम्हाला दिसेल खाली की हे बघा, इथं फूड सिव्हिल सप्लाय कन्झ्युमर अँड प्रोटेक्शन डिपार्टमेंट याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. मित्रांनो, हे असं वेब पेज तुमच्यासमोर ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला होम पेज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. हा व्हिडिओ फक्त महाराष्ट्र जे नागरिक राहत असतील आणि महाराष्ट्रात ज्यांचं रेशन कार्ड डाउनलोड करायचं आहे त्यांच्यासाठीच आहे, कारण ही जी वेबसाईट आहे ती महाराष्ट्र स्टेटसाठी इंडिव्हिज्युअल वेबसाईट आहे. तर इथं बघा, तुम्ही आता या होम पेजवर आल्यानंतर इथं कॉर्नरला तुम्हाला दिसेल की हे बघा, ऑनलाईन RC मॅनेजमेंट सिस्टम याच्यावर मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला टॉपला असं वेब पेज उघडेल. त्यानंतर टॉपला तुम्हाला दिसेल रेशन कार्ड आणि इथं बघा नो युअर रेशन कार्ड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं कॅप्चा टाकायचा आहे. तुम्ही हे मोबाईलवरही डाउनलोड करू शकता. व्हेरीफाय या बटनावर क्लिक करून व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. तुमचा नवीन रेशन कार्ड नंबर किंवा ओल्ड रेशन कार्ड नंबर दोघं तुम्ही इथं टाकू शकतात. जरी मित्रांनो तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर माहीत नसेल तर याचाही मी एक इंडिव्हिज्युअल व्हिडिओ बनवलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की तुम्हाला रेशन कार्ड नंबर कसा माहिती करायचा आहे. याबद्दल मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा रेशन कार्ड नंबर डाउनलोड करून इथे तुम्ही तो रेशन कार्ड नंबर मित्रांनो, मी इथं बघा माझा आता रेशन कार्ड नंबर टाकलेला आहे. त्यानंतर व्ह्यू रिपोर्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, व्ह्यू रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा डाटा येईल ज्यात तुमची सगळी रेशन कार्डची डिटेल असेल. त्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे. हे बघा, आता स्क्रोल करून आल्यानंतर येतं बघा, तुम्हाला दिसेल ऑप्शन प्रिंट युअर रेशन कार्ड. आता तुमची रेशन कार्डची जी प्रिंट आहे ती जनरेट होईल. ती तुम्ही PDF स्वरूपातही डाउनलोड करू शकता आणि नाहीतर तुम्ही तुमच्याकडे प्रिंटर असेल तर तुम्ही प्रिंट आउट लगेच घेऊ शकतात. अशा प्रकारे तुम्ही तुमचं रेशन कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकतात. हे बघा, आता माझं हे आलेलं आहे. याच्यात तुम्हाला आता बघा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये रेशन कार्ड हवं आहे, वर्डमध्ये पाहिजे, एक्सेलमध्ये, PDF मध्ये. तर मला PDF मध्ये पाहिजे तर मी PDF ऑप्शनवर सिलेक्ट करतो आहे. यानंतर माझं आता रेशन कार्ड व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या डाउनलोड झालेलं आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही तुमचं रेशन कार्ड घरी बसून डाउनलोड करू शकतात. मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर नक्की